स्वयंपाक करताना आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवतो, फोडणी कशी घालायची, मसाले किती घालायचे, पण एक गोष्ट बहुतेक वेळा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे मीठ नेमकं कधी टाकायचं. आपण साधारणपणे काय करतो, फोडणी झाली की लगेच मीठ घालतो. पण लक्षात ठेवा, मीठ फक्त चव वाढवत नाही, तर पदार्थाचा रंग, पोत आणि शिजण्याची पद्धतही बदलतं. म्हणूनच कधी भाजी पाणी सोडते, कधी डाळ नीट शिजत नाही, तर कधी आमटी खूप खारट होते. आणि यामागचं कारण असतं फक्त आणि फक्त मीठ चुकीच्या वेळेला टाकणं. मग मीठ नेमकं कधी टाकायचं? तर सगळ्या पदार्थांसाठी एकच नियम नाही. प्रत्येक पदार्थासाठी मीठ टाकण्याची वेळ वेगळी असते. सगळ्यात आधी पाहूयात डाळ, आमटी, सूप यांसारखे द्रव पदार्थ. हे पदार्थ शिजत असताना आटतात, पाणी उडतं आणि घट्ट होतात. म्हणून यामध्ये सुरुवातीलाच मीठ टाकलं तर शेवटी ते खूप खारट होऊ शकतात. म्हणून अशा द्रव पदार्थांमध्ये मीठ नेहमी शेवटच्या टप्प्यात टाका. जेव्हा पदार्थ तयार होईल तेव्हा चव पाहून मीठ घालणं योग्य ठरतं. आता पाहूया बटाटा, टोमॅटो, गाजर आणि कडक भाज्या. या भाज्यांमध्ये मीठ सुरुवातीलाच टाकणं फायद्याचं ठरतं. यामुळे मीठ आतपर्यंत मुरतं, भाजी लवकर शिजते आणि चव सगळीकडे समान लागते. म्हणजे सॉलिड पदार्थांसाठी मीठ आधीच योग्य. आता काही पदार्थ असे असतात जिथे ना आधी ना शेवटी मीठ टाकायचं. उदाहरण द्यायचं झालं तर फ्रेंच फ्राईज, उकडलेली अंडी किंवा ऑमलेट. हे पदार्थ तयार झाल्यावर खाण्याच्या आधी मीठ टाकलं तर चव जास्त चांगली लागते आणि पदार्थ ओला होत नाही. थोडक्यात सांगायचं तर मीठ म्हणजे फक्त चव नाही, ते स्वयंपाकाचं महत्त्वाचं तंत्र आहे. पुढच्या वेळी भाजी, आमटी किंवा डाळ करताना फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, या पदार्थात मीठ कधी टाकायला हवं? अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत रहा ओन्ली मानिनी.